दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. धक्कादायक म्हणजे फिर्यादीनेच या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले. त्याचं झालं असं की दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर फिर्यादी शोएब सय्यद व साथीदार सरफराज ताडे पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांची पिकअप अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम 2.5 लाख रुपये व 2 मोबाईल फोन असा एकूण 2,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. यानंतर चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 120 ब व 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मनमाड शहरातील असल्याचे गोपनीय माहितीदारांकडून उघडकीस आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार भैया सय्यद व उजेर शेख यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील फिर्यादी शोएब सय्यद याच्या सांगण्यावरूनच आरोपीने ही चोरी केली असल्याचं उघडकीस आलंय. तसेच या गुन्ह्यात आणखी काही साथीदार असल्याची कबुली देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी दिली. फिर्यादी आमिर सय्यद व गाडी मालक सरफराज ताडे यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होते. यामुळेच सय्यद याने हा प्रकार कट रचून केल्याचे उघडकीस आले. दरम्यान आरोपी व फिर्यादी यांना न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहेत. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विशाल आवाड यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्यातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र प्रसन्न वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्र येथे देखील दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 24 डिसेंबर रोजी चंडियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 500 सेवेकऱ्यांनी या अखंड नाम जप सप्ताहात सेवा बजावली. या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन यान व सामुदायिक गुरुचरित्राचे वाचन केले जाते, अशी माहिती सेवाकर्त्यांनी दिली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमौली आणि आदरणीय तिन्ही गुरुपुत्रांना त्रिवार वंदन. आज गेल्या 5 दिवसापासून सर्व महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण देशभर जेवढे श्री स्वामी समर्थ केंद्र आहेत त्या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जपयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने गेल्या बुधवारपासून हा सप्ताह सुरू झालेला आहे. या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन याग आणि सामुदायिक गुरुचरित्राचं वाचन या ठिकाणी केलं जातं. त्या अंतर्गत आज आपल्या केंद्रामध्ये चंडी यागाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी सुमारे 450 ते 500 सेवेकरी या ठिकाणी आज सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली. दैनंदिन सेवेमध्ये आपण रोज सकाळी सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण घेतो. त्यानंतर सकाळी 10:30च्या आरतीनंतर दैनंदिन याग असतात आणि त्यानंतर दुपारी सामुदायिक स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती ही सेवा घेतली जाते. त्यानंतर संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा आणि महाराजांच्या महाआरतीनंतर आपण त्या दिवसाची सांगता करत असतो. तर परमपूज्य गुरुमाऊलींच्या संकल्पनेनुसार फक्त 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या अनुषंगाने आपला मार्ग कार्य करतो आहे. तरी सर्व सेवेकरांना आणि भाविकांना आम्ही नम्रपणे आवाहन करतो की आपणही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा. एकदा सेवेचा अनुभव घ्या, महाराजांच्या अनुभूती घ्या, मार्गाचं कार्य कशा प्रकारे चालतं याची तुम्ही अनुभूती घ्या. आणि जास्तीत सेवेकरांनी या दत्त जयंती सप्ताहाचा
लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री वदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. तसेच या अखंड नाम जप सप्ताहाची अधिक माहिती सेवेकर्त्या मीनाक्षी लवांडे यांनी दिली. नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. आदरणीय परमपूज्य गुरुमाऊल्यांना त्रिवार मुजरा. तिन्ही गुरुपुत्रांना त्रिवार मुजरा. हे बघा, आज चंडी यागची सेवा रुजू झाली आहे. चंडी याग आज च्या आरतीनंतर याग असतो. सकाळी गुरुचरित्र पारायण असतात आणि 4 वाजता सुद्धा सामुदायिक दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र याप्रमाणे ही सेवा चालते. त्यानंतर संध्याकाळी सामुदायिक विष्णू सहस्रनाम होतं. 6:30ला आरती असते. आरतीनंतर विष्णू सहस्रनाम, नंतर गीताई याग, नंतर हनुमान चालिसा, नंतर आपलं रामरक्षा ही सेवा घेतल्या जाते. ही सेवा आपण 7 दिवस सारखी चालू ठेवलेली आहे आणि आपल्या ह्या केंद्राला जवळजवळ 25-30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजचा पाचवा दिवस आहे. 465 लोक. ओके, बोला. तसेच या अंतर्गत आपण 8 विभाग सुद्धा राबवत असतो. विवाह संस्कार, बाल संस्कार, त्यानंतर जनकल्याण, नंतर प्रश्नोत्तर विभाग, पर्यावरणपूर्व, त्यानंतर याज्ञिकी विभाग, असे हे अनेक प्रकारचे 8 विभाग आहेत. त्या 8 विभागामध्ये सुद्धा आपले सेवेकरी कार्यरत आहेत. मराठी अस्मिता हा एक 8 विभागामध्ये मोडणारा एक विभाग आहे. अशा प्रकारे आपण ही सेवा रुजू करत असतो. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. अत्यंत प्रसन्न वातावरणात या अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाही अगदी उत्साहात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या गायी कत्तलीचे प्रमाण चांगलंच वाढलंय. याच पार्श्वभूमीवर चांदवड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संतोष केंदाळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तपास करताना चांदवड पोलिसांनी गायी कत्तलीसाठी वाहतूक होत असलेले वाहन पकडले. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून यात 6 गोवंश व 1 सफेद रंगाची गाडी असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान अत्यंत निर्दयी अवस्थेत वाहनात कोंबून या जनावरांना कत्तलीसाठी नेले जात असल्याने अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दरवर्षी येवला येथील पारेगाव रोड येथे प्राण्यांची जत्रा भरवली जाते. यामध्ये प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी येथे हेलाची शर्यत लावली जाते. यंदा या शर्यतीमध्ये औरंगाबाद येथील हेलाने बाजी मारली आहे. सर्व हेलाप्रेमीच्या वतीने आम्ही एक पशुप्रदर्शन हा कार्यक्रम येवल्यात आयोजित करत असतो. तरी याही वर्षी उत्तर महाराष्ट्रातील सर्व हेलेप्रेमी व जनावरप्रेमी आले होते. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही येवले शहरात वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. तरी हा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ संपन्न झाला. या खेळाला संभाजीनगर इथून शंकर हा याला जिंकलेला आहे. तसा नाशिक जिल्हा किंग म्हणून साई याला जिंकलेला आहे. तरी भरपूर हेले जिंकलेले आहे. काही 40 गावचे आले ते, काही जळगाव, काही धुळे, सर्व जिंकल्यातील हेले आले होते. असे काळू ह्याला एक नाशिकचा आमचा तेही आलेला होता. टायगर, तसा नाना ह्याला आहे. असे नामांकित बादल, असे नामांकित भरपूर हेले आले होते. तरी सर्व हेलेप्रेमींचे आणि हेल्या मालकांचे आम्ही स्वागत करतो. असे सहकार्य करत राहा. दरवर्षी आम्ही तक्री भरवत राहू. धन्यवाद. 1000, 5000, कोणाला 3000 असे कमीत कमी 1 लाख रुपये नियोजन खर्च झालेला आहे. भव्य दिव्य टक्रीला त्याचा खर्चही मोठाही झालेला आहे. पण सर्व टक्करप्रेमींच्या कृपा आशीर्वादाने हा झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी सहभागी प्राणीप्रेमींचे स्वागत सत्कार करण्यात आला. या यात्रेमध्ये येवला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, येवला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी मनमाडमध्ये रेल्वे ओव्हरब्रिजचा कठडा खचला होता. त्यामुळे तेथे वाहतूक बंदी करण्यात आली होती. मात्र पुलावरून अचानक दुचाकींची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या पुलावरून केवळ एकच व्यक्ती ये जा करू शकतो एवढीच जागा आहे. मात्र दुचाकी स्वार जीव धोक्यात घालून या पुलावरून ये जा करीत असल्याने अरुंद जागेवर नागरिक व वाहनांची गर्दी होत आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान पुलावरून बेकायदेशीरपणे वाहने घेऊन जाणाऱ्या दुचाकी स्वारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी इतर नागरिक करत आहेत. प्रशासन आता याकडे कधी लक्ष देईल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड येथे स्फोटक पदार्थ व जिलेटिनच्या कांड्या वाहून नेणाऱ्या वाहनास जप्त करण्यात आले. जिल्हा विशेष शाखा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. चांदवड ते मनमाड या रस्त्याने पेट्रोलिंग करीत असताना चांदवड हद्दीत स्फोटक पदार्थ व जिलेटिनच्या कांड्या वाहून नेणाऱ्या वाहनांबद्दल गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना वाहन क्रमांक MH15DK5193 हे वाहन स्फोटक पदार्थ व जिलेट यांच्या कांड्या बिना परवानगी बेकायदेशीररित्या औरंगाबादकडे घेऊन जात असल्याचे समोर आले. सदर गाडीचा पाठलाग केला असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ व जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. पोलिसांनी संबंधित वाहनासह एकूण 7,94,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम 188, 286, 34 व विस्फोटक अधिनियम 239, 177, 184, 190 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, जिल्हा विशेष शाखा नाशिक ग्रामीण पोलीस हवालदार सागर सौदागर, पोलीस शिपाई दत्तू पवार, पोलीस शिपाई सुमित इंगळे, उर्मिला कोंडिबा, पोलीस शिपाई हेमंत रामू वाघ आदींनी केली आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
माजी आमदार माननीय श्री वसंतराव गीते व माननीय श्री सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 साठीची मतदान प्रक्रिया चांदवड नगर परिषद कार्यालय शेजारील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र मराठी मुलांची दगडी शाळा येथे पार पडली। एकूण चांदवड तालुक्यातील 1920 सभासदांपैकी 768 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान चांदवड शहरामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त असून बहुतांश मतदान हे शहरी भागातले झाले। ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारीमध्ये घट झाली। यावेळी वडाळी भोई येथून 380 सभासदांपैकी 248 इतके सभासदांनी मतदान केले, तर वडनेर भैरव येथे 366 पैकी 175 सभासदांनी मतदान केले। चांदवडमध्ये 1920 पैकी 768 इतक्या मतदारांनी मतदान केले। या तिन्ही मतदान केंद्रांमधील एकूण मतदानाची टक्केवारी 44.67 म्हणजेच 45% इतके मतदान झाले। चांदवड येथील मतदान केंद्रांमध्ये 221 मध्ये 620 पैकी 216 मतदान झाले, तर 220 मतदान केंद्रांमध्ये 650 पैकी 330 मतदान झाले, तर 219 मतदान केंद्रांमध्ये 650 पैकी 222 इतके मतदान झाले। यावेळी प्रगती पॅनलने जनरल 18 सर्वसाधारण जागेसाठी 18 उमेदवार, तर 1 अनुसूचित जाती व जमाती व राखीव जागेसाठी 2 महिला उमेदवार असे एकूण प्रगती पॅनलने 21 उमेदवार उभे केले आहे। त्यात महिला जागेच्या 2 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत। प्रतिस्पर्धी विकास पॅनलने 6 जागांसाठी निवडणूक लढवली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कासव यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम त्यांच्यासह त्यांनी नेमलेल्या टीमने बघितले। यावेळी मतदान करून घेण्यासाठी प्रगती पॅनलला साथ देणारे दिग्गज नेते माननीय आमदार शिरीष कुमार कोतवाल, ज्येष्ठ नागरिक अशोक काका व्यवहारे, सुनील तात्या कबाडे, सुनील डुंगरवाल, पारस डोंगरवाल, राहुल अचलिया, मॅनेजर दिनेश चोरडिया, जावेद कादरी, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, भूषण कासलीवाल, रघुनाथ अण्णा आहेर, गोकुळ देवरे, शैलेश ठाकरे, गुड्डू खैरनार, दत्ता गांगुर्डे, संजय जाधव आदींनी परिश्रम घेतले। काका, आज मतदान झालं त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देणार नामको बँकेच्या बद्दल? आज चांदवडला नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचं मतदान झालं। मतदान प्रक्रियेमध्ये प्रगती पॅनलचे नेते आदरणीय सोहनशेठ भंडारी आणि वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं केलेलं होतं आणि एक पॅनलच्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या पॅनलचे किंवा इतर उमेदवार कोणी हजर नव्हते, परंतु अतिशय शांततेने इथं मतदान झालं। चांदवडच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आणि या पॅनलचे हितचिंतक असलेल्या सर्व लोकांनी सकाळपासून त्यांच्या कर्मचाऱ्यासहित या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आणि त्या दृष्टिकोनातूनच आजचं हे मतदान झालं अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। वेळ कमी मिळाला त्याच्यामुळे सर्वांकडे अप्रोच होता आलं नाही, तरी देखील सकाळपासून सगळे राबत होते आणि मतदाराला घेऊन येत होते। मतदान अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि अतिशय आनंदाने आणि मजेमध्ये मतदान प्रक्रिया ही संपली। आम्हा सर्वांना 100% खात्री आहे की आपलं पॅनल हे 100% निवडून येणार आहे आणि उद्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे। एकूण मतदान किती टक्के झालं? एकूण मतदान 50%च्या आसपास झालेलं आहे। 40% गृहीत धरलं, पण अजून मोजणीमध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण 50%पर्यंत आम्ही पोहोचू याची मला खात्री आहे। धन्यवाद आपण दक्ष न्यूज संघ बोलल्याबद्दल। यावेळी चांदवडचे PI कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हे तर आपण ऐकलंच असेल। मात्र मुंबई येथील एका मुस्लिम तरुणीने हे सिद्ध करून दाखवलंय।
येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। यामुळे देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाविक अयोध्येकडे वाटचाल करताना दिसून येत आहे। मुंबई येथील एक मुस्लिम तरुणी आपल्या 2 मित्रांसह पायी अयोध्येला निघाली आहे। आजचा त्यांचा 5वा दिवस असून आज नाशिकपर्यंत त्यांनी प्रवास केलाय। इथून पुढे ते अयोध्येला रवाना झालेत। भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून याबाबत एका बाजूने विचार न करता दोन्हीही बाजूंनी विचार केला जावा अशी अपेक्षा मुस्लिम तरुणीने व्यक्त केली असून लहानपणापासूनच रामायणाबाबत ऐकत असल्याने प्रभू श्रीरामांबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी उत्सुकता असल्याने ही अयोध्यावारी सुरू असल्याचं तरुणीने सांगितलंय। या 3ही युवकांनी आपल्यासोबत ग्रीन इंडिया क्लीन इंडियाचं बॅनर घेऊन स्वच्छतेचा देखील संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून आपल्या देशात स्वच्छता ठेवणे हे आपलं कर्तव्य असल्याचं देखील तरुणीने सांगितलंय। मुंबईहून अयोध्येला पायी निघालेल्या या मुस्लिम तरुणीचे व तिच्या मित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे धार्मिक सलोखा जपत असल्याचं दिसून येत आहे। नवीन नियुक्ती झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम कालिका मातेचे दर्शन घेतले होते। त्यानंतर त्यांनी जुन्या नाशिकातील बडी दर्गा येथे देखील दर्शन घेतले होते आणि आता नाताळ निमित्त संत अना चर्च फिलोमिया शाळा नाशिक रोड येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 व उपनगर पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चमध्ये जाऊन दर्शन घेतले। यावेळी ख्रिश्चन बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। नाताळपूर्व संध्या निमित्ताने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व इतर अधिकाऱ्यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या। First of all, a big thank you for giving me and Nashik Police this privilege, this special seat and this opportunity to speak to you all from this forum, from this dais. We are truly blessed. We have come here to give you our good wishes. We have come here to play and take blessings. On behalf of myself, Commissioner of Police Nashik, and the entire Nashik Police, I wish you a very Merry Christmas. I wish you health and happiness on this Christmas Eve and all year round. Just as we have come here to share and participate in your happiness, we assure you that any time if you need us, we will be there in the middle of the night in full alertness for you. I once again thank you all for giving us this opportunity to be present here for this special city and give you all good wishes. I once again wish you a Merry Christmas. God bless. Jai Hind. दरम्यान विद्यमान पोलीस आयुक्तांची ही भूमिका नाशिकच्या पारंपरिक सामाजिक ऐक्याला आणखी बळकट करेल। तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एक वेगळाच आदर्श निर्माण करून जातील यात काही शंका नाही असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध। तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर
अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केलंय। धक्कादायक म्हणजे फिर्यादीनेच या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले। त्याचं झालं असं की दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर फिर्यादी शोएब सय्यद व साथीदार सरफराज ताडे पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांची पिकअप अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम 2.5 लाख रुपये व 2 मोबाईल फोन असा एकूण 2,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला। यानंतर चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 120 ब व 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मनमाड शहरातील असल्याचे गोपनीय माहितीदारांकडून उघडकीस आले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार भैया सय्यद व उजेर शेख यांना ताब्यात घेतले। त्यांची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील फिर्यादी शोएब सय्यद याच्या सांगण्यावरूनच आरोपीने ही चोरी केली असल्याचं उघडकीस आलंय। तसेच या गुन्ह्यात आणखी काही साथीदार असल्याची कबुली देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी दिली आहे। फिर्यादी आमिर सय्यद व गाडी मालक सरफराज ताडे यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होते। यामुळेच सय्यद याने हा प्रकार कट रचून केल्याचे उघडकीस आले। दरम्यान आरोपी व फिर्यादी यांना न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहेत। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विशाल आवाड यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्यातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र प्रसन्न वातावरण दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर सर्वत्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्र येथे देखील दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। 24 डिसेंबर रोजी चंडियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। सुमारे 500 सेवेकऱ्यांनी या अखंड नाम जप सप्ताहात सेवा बजावली। या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन यान व सामुदायिक गुरुचरित्राचे वाचन केले जाते, अशी माहिती सेवाकर्त्यांनी दिली। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय तिन्ही गुरुपुत्र यांना त्रिवार वंदन। आज गेल्या 5 दिवसापासून सर्व महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण देशभर जेवढे श्री स्वामी समर्थ केंद्र आहेत त्या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जपयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने गेल्या बुधवारपासून हा सप्ताह सुरू झालेला आहे। या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन याग आणि सामुदायिक गुरुचरित्राचं वाचन या ठिकाणी केलं जातं। त्या अंतर्गत आज आपल्या केंद्रामध्ये चंडी यागाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी सुमारे 450 ते 500 सेवेकरी या ठिकाणी आज सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली। दैनंदिन सेवेमध्ये आपण रोज सकाळी सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण घेतो। त्यानंतर सकाळी 10:30च्या आरतीनंतर दैनंदिन याग असतात
आणि त्यानंतर दुपारी सामुदायिक स्वामीचरित्र दुर्गा सप्तशती ही सेवा घेतली जाते। त्यानंतर संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा आणि महाराजांच्या महाआरतीनंतर आपण त्या दिवसाची सांगता करत असतो। तर परमपूज्य गुरुमाऊलींच्या संकल्पनेनुसार फक्त 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या अनुषंगाने आपला मार्ग कार्य करतो आहे। तरी सर्व सेवेकरांना आणि भाविकांना आम्ही नम्रपणे आवाहन करतो की आपणही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा, एकदा सेवेचा अनुभव घ्या, महाराजांच्या अनुभूती घ्या, मार्गाचं कार्य कशा प्रकारे चालतं याची तुम्ही अनुभूती घ्या आणि जास्तीत सेवेकरांनी या दत्त जयंती सप्ताहाचा लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री वदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। तसेच या अखंड नाम जप सप्ताहाची अधिक माहिती सेवेकर्त्या मीनाक्षी लवांडे यांनी दिली। नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा, आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार मुजरा, तिन्ही गुरुपुत्रांना त्रिवार मुजरा। हे बघा, आज चंडीयागची सेवा रुजू झाली आहे। चंडीयाग आज सप्ताहाच्या आरतीनंतर याग असतो, सकाळी गुरुचरित्र पारायण असतात आणि 4 वाजता सुद्धा सामुदायिक दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र याप्रमाणे ही सेवा चालते। त्यानंतर संध्याकाळी सामुदायिक विष्णू सहस्रनाम होतं। 6:30ला आरती असते। आरतीनंतर विष्णू सहस्रनाम, नंतर गीताई याग, नंतर हनुमान चालिसा, नंतर आपलं रामरक्षा ही सेवा घेतल्या जाते। ही सेवा आपण 7 दिवस सारखी चालू ठेवलेली आहे आणि आपल्या ह्या केंद्राला जवळजवळ 25-30 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आजचा 5वा दिवस आहे। किती होते? 450 465 लोक। ओके, बोला। तसेच या अंतर्गत आपण 8 विभाग सुद्धा राबवत असतो। विवाह संस्कार, बाल संस्कार, त्यानंतर जनकल्याण, नंतर प्रश्नोत्तर विभाग, पर्यावरणपूर्व, त्यानंतर याज्ञिकी विभाग, असे हे अनेक प्रकारचे 8 विभाग आहेत। त्या 8 विभागामध्ये सुद्धा आपले सेवेकरी कार्यरत आहेत। मराठी अस्मिता हा एक 8 विभागामध्ये मोडणारा एक विभाग आहे। अशा प्रकारे आपण ही सेवा रुजू करत असतो। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ। अत्यंत प्रसन्न वातावरणात या अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाही अगदी उत्साहात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या गायी कत्तलीचे प्रमाण चांगलंच वाढलंय। याच पार्श्वभूमीवर चांदवड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की संतोष केंदाळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती। त्या अनुषंगाने तपास करताना चांदवड पोलिसांनी गायी कत्तलीसाठी वाहतूक होत असलेले वाहन पकडले। सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून यात 6 गोवंश व 1 सफेद रंगाची गाडी असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान अत्यंत निर्दयी अवस्थेत वाहनात कोंबून या जनावरांना कत्तलीसाठी नेले जात असल्याने अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहे। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दरवर्षी येवला येथील पारेगाव रोड येथे प्राण्यांची जत्रा भरवली जाते। यामध्ये प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी येथे हेलाची शर्यत लावली जाते। यंदा या शर्यतीमध्ये औरंगाबाद येथील हेलाने बाजी मारली आहे। सर्व हेलाप्रेमीच्या वतीने आम्ही एक पशु प्रदर्शन हा कार्यक्रम येवल्यात आयोजित करत असतो। तरी याही वर्षी उत्तर महाराष्ट्रातील सर्व हेलेप्रेमी व जनावरप्रेमी आले होते। त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही येवले शहरात वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता। तरी हा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ संपन्न झाला। या खेळाला संभाजीनगर इथून शंकर हा याला जिंकलेला आहे, तसा नाशिक जिल्हा किंग म्हणून साई याला जिंकलेला आहे।
तरी भरपूर हेले जिंकलेले आहे. काही 40 गावचे आले ते, काही जळगाव, काही धुळे, सर्व जिंकले हेले आले होते. असे काळू ह्याला एक नाशिकचा आमचा तेही आलेला होता. टायगर तसा नाना ह्याला आहे. असे नामांकित बादल, असे नामांकित भरपूर हेले आले होते. तरी सर्व हेले प्रेमींचे आणि हेल्या मालकांचे आम्ही स्वागत करतो. असेच सहकार्य करत राहा. दरवर्षी आम्ही टक्करी भरवत राहू. धन्यवाद. 1000, 5000, कोणाला 3000 असे कमीत कमी 1 लाख रुपये नियोजन खर्च झालेला आहे. भव्य दिव्य टक्करीला त्याचा खर्चही मोठाही झालेला आहे. पण सर्व टक्कर प्रेमींच्या कृपा आशीर्वादाने हा झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी सहभागी प्राणी प्रेमींचे स्वागत सत्कार करण्यात आला. या यात्रेमध्ये येवला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, येवला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी मनमाडमध्ये रेल्वे ओव्हरब्रिजचा कठडा खचला होता. त्यामुळे तेथे वाहतूक बंदी करण्यात आली होती. मात्र पुलावरून अचानक दुचाकींची वाहतूक सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या पुलावरून केवळ एकच व्यक्ती ये जा करू शकतो एवढीच जागा आहे. मात्र दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून या पुलावरून ये जा करीत असल्याने अरुंद जागेवर नागरिक व वाहनांची गर्दी होत आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान पुलावरून बेकायदेशीरपणे वाहने घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी इतर नागरिक करत आहेत. प्रशासन आता याकडे कधी लक्ष देईल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड येथे स्फोटक पदार्थ व जिलेटिनच्या कांड्या वाहून नेणाऱ्या वाहनास जप्त करण्यात आले. जिल्हा विशेष शाखा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. चांदवड ते मनमाड या रस्त्याने पेट्रोलिंग करीत असताना चांदवड हद्दीत स्फोटक पदार्थ व जिलेटिनच्या कांड्या वाहून नेणाऱ्या वाहनांबद्दल गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना वाहन क्रमांक MH15 DK 5193 हे वाहन स्फोटक पदार्थ व जिलेट यांच्या कांड्या बिना परवानगी बेकायदेशीररित्या औरंगाबादकडे घेऊन जात असल्याचे समोर आले. सदर गाडीचा पाठलाग केला असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ व जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. पोलिसांनी संबंधित वाहनासह एकूण 7,94,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या संदर्भात चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम 188, 286,
34 व विस्फोटक अधिनियम 239, 177, 184, 190 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, जिल्हा विशेष शाखा नाशिक ग्रामीण पोलीस हवालदार सागर सौदागर, पोलीस शिपाई दत्तू पवार, पोलीस शिपाई सुमित इंगळे, उर्मिला कोंडिबा, पोलीस शिपाई हेमंत रामू वाघ आदींनी केली आहे। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। माजी आमदार माननीय श्री वसंतराव गीते व माननीय श्री सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 साठीची मतदान प्रक्रिया चांदवड नगर परिषद कार्यालय शेजारील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र मराठी मुलांची दगडी शाळा येथे पार पडली। एकूण चांदवड तालुक्यातील 1920 सभासदांपैकी 768 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान चांदवड शहरामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त असून बहुतांश मतदान हे शहरी भागातले झाले। ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारीमध्ये घट झाली। यावेळी वडाळी भोई येथून 380 सभासदांपैकी 248 इतके सभासदांनी मतदान केले, तर वडनेर भैरव येथे 366 पैकी 175 सभासदांनी मतदान केले। चांदवडमध्ये 1920 पैकी 768 इतक्या मतदारांनी मतदान केले। या तिन्ही मतदान केंद्रांमधील एकूण मतदानाची टक्केवारी 44.67 म्हणजेच 45% इतके मतदान झाले। चांदवड येथील मतदान केंद्रांमध्ये 221 मध्ये 620 पैकी 216 मतदान झाले, तर 220 मतदान केंद्रांमध्ये 650 पैकी 330 मतदान झाले, तर 219 मतदान केंद्रांमध्ये 650 पैकी 222 इतके मतदान झाले। यावेळी प्रगती पॅनलने जनरल 18 सर्वसाधारण जागेसाठी 18 उमेदवार, तर 1 अनुसूचित जाती व जमाती व राखीव जागेसाठी 2 महिला उमेदवार असे एकूण प्रगती पॅनलने 21 उमेदवार उभे केले आहे। त्यात महिला जागेच्या 2 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत। प्रतिस्पर्धी विकास पॅनलने 6 जागांसाठी निवडणूक लढवली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कासव यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम त्यांच्यासह त्यांनी नेमलेल्या टीमने बघितले। यावेळी मतदान करून घेण्यासाठी प्रगती पॅनलला साथ देणारे दिग्गज नेते माननीय आमदार शिरीष कुमार कोतवाल, ज्येष्ठ नागरिक अशोक काका व्यवहारे, सुनील तात्या कबाडे, सुनील डुंगरवाल, पारस डोंगरवाल, राहुल अचलिया, मॅनेजर दिनेश चोरडिया, जावेद कादरी, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, भूषण कासलीवाल, रघुनाथ अण्णा आहेर, गोकुळ देवरे, शैलेश ठाकरे, गुड्डू खैरनार, दत्ता गांगुर्डे, संजय जाधव आदींनी परिश्रम घेतले। काका, आज मतदान झालं त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देणार नामको बँकेच्या बद्दल? आज चांदवडला नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचं मतदान झालं। मतदान प्रक्रियेमध्ये प्रगती पॅनलचे नेते आदरणीय सोहनशेठ भंडारी आणि वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं केलेलं होतं आणि एक पॅनलच्या व्यतिरिक्त इतर दुसऱ्या पॅनलचे किंवा इतर उमेदवार कोणी हजर नव्हते, परंतु अतिशय शांततेने इथं मतदान झालं। चांदवडच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आणि या पॅनलचे हितचिंतक असलेल्या सर्व लोकांनी सकाळपासून त्यांच्या कर्मचाऱ्यासहित या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आणि त्या दृष्टिकोनातूनच आजचं हे मतदान झालं अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। वेळ कमी मिळाला त्याच्यामुळे सर्वांकडे अप्रोच होता आलं नाही, तरी देखील सकाळपासून सगळे राबत होते आणि मतदाराला घेऊन येत होते। मतदान अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि अतिशय आनंदाने आणि मजेमध्ये मतदान प्रक्रिया ही संपली। आम्हा सर्वांना 100% खात्री आहे
की आपलं पॅनल हे 100% निवडून येणार आहे आणि उद्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. एकूण मतदान किती टक्के झालं? एकूण मतदान 50%च्या आसपास झालेलं आहे. 40% गृहीत धरलं, पण अजून मोजणीमध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण 50%पर्यंत आम्ही पोहोचू याची मला खात्री आहे. धन्यवाद आपण दक्ष न्यूज संघ बोलल्याबद्दल. यावेळी चांदवडचे PI कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हे तर आपण ऐकलंच असेल. मात्र मुंबई येथील एका मुस्लिम तरुणीने हे सिद्ध करून दाखवलंय. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामुळे देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाविक अयोध्येकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. मुंबई येथील एक मुस्लिम तरुणी आपल्या 2 मित्रांसह पायी अयोध्येला निघाली आहे. आजचा त्यांचा 5वा दिवस असून आज नाशिकपर्यंत त्यांनी प्रवास केलाय. इथून पुढे ते अयोध्येला रवाना झालेत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून याबाबत एका बाजूने विचार न करता दोन्हीही बाजूंनी विचार केला जावा अशी अपेक्षा मुस्लिम तरुणीने व्यक्त केली असून लहानपणापासूनच रामायणाबाबत ऐकत असल्याने प्रभू श्रीरामांबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी उत्सुकता असल्याने ही अयोध्यावारी सुरू असल्याचं तरुणीने सांगितलंय. या 3ही युवकांनी आपल्यासोबत ग्रीन इंडिया क्लीन इंडियाचं बॅनर घेऊन स्वच्छतेचा देखील संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून आपल्या देशात स्वच्छता ठेवणे हे आपलं कर्तव्य असल्याचं देखील तरुणीने सांगितलंय. मुंबईहून अयोध्येला पायी निघालेल्या या मुस्लिम तरुणीचे व तिच्या मित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे धार्मिक सलोखा जपत असल्याचं दिसून येत आहे. नवीन नियुक्ती झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम कालिका मातेचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी जुन्या नाशिकातील बडी दर्गा येथे देखील दर्शन घेतले होते आणि आता नाताळ निमित्त संत अना चर्च फिलोमिया शाळा नाशिक रोड येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 व उपनगर पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चमध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी ख्रिश्चन बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नाताळपूर्व संध्या निमित्ताने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व इतर अधिकाऱ्यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. First of all, a big thank you for giving me and Nasik Police this privilege, this special seat, and this opportunity to speak to you all from this forum, from this dais. We are truly blessed. We have come here to give you our good wishes. We have come here to play and take blessings. On behalf of myself, Commissioner of Police Nasik, and the entire Nasik Police, I wish you a very Merry Christmas. I wish you health and happiness on this Christmas Eve and all year round. Just as we have come here to share and participate in your happiness, we assure you that any time if you need us, we will be there in the middle of the night in full alertness for you. I once again thank you all for giving us this opportunity to be present here for this special sitting and to give you all good wishes. I once again wish you a Merry Christmas. God bless. Jai Hind. दरम्यान विद्यमान पोलीस आयुक्तांची ही भूमिका नाशिकच्या पारंपरिक सामाजिक ऐक्याला आणखी बळकट करेल. तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक एक वेगळाच आदर्श निर्माण करून जातील यात काही शंका नाही असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केलंय. धक्कादायक म्हणजे फिर्यादीनेच या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले. त्याचं झालं असं की दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर फिर्यादी शोएब सय्यद व साथीदार सरफराज ताडे पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांची पिकअप अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम 2.5 लाख रुपये व 2 मोबाईल फोन असा एकूण 2,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून दिला. यानंतर चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 120 ब व 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मनमाड शहरातील असल्याचे गोपनीय माहितीदारांकडून उघडकीस आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार भैया सय्यद व उजेर शेख यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील फिर्यादी शोएब सय्यद याच्या सांगण्यावरूनच आरोपीने ही चोरी केली असल्याचं उघडकीस आलंय. तसेच या गुन्ह्यात आणखी काही साथीदार असल्याची कबुली देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी दिली आहे. फिर्यादी आमिर सय्यद व गाडी मालक सरफराज ताडे यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होते. यामुळेच सय्यद याने हा प्रकार कट रचून केल्याचे उघडकीस आले. दरम्यान आरोपी व फिर्यादी यांना न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहेत. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विशाल आवाड यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्यातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र प्रसन्न वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्र येथे देखील दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 24 डिसेंबर रोजी चंडियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 500 सेवेकऱ्यांनी या अखंड नाम जप सप्ताहात सेवा बजावली. या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन यान व सामुदायिक गुरुचरित्राचे वाचन केले जाते, अशी माहिती सेवाकर्त्यांनी दिली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय तिन्ही गुरुपुत्र यांना त्रिवार वंदन. आज गेल्या 5 दिवसापासून
सर्व महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण देशभर जेवढे श्री स्वामी समर्थ केंद्र आहेत त्या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजपयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने गेल्या बुधवारपासून हा सप्ताह सुरू झालेला आहे. या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन याग आणि सामुदायिक गुरुचरित्राचं वाचन या ठिकाणी केलं जातं. त्या अंतर्गत आज आपल्या केंद्रामध्ये चंडी यागाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी सुमारे 450 ते 500 सेवेकरी या ठिकाणी आज सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली. दैनंदिन सेवेमध्ये आपण रोज सकाळी सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण घेतो. त्यानंतर सकाळी 10:30च्या आरतीनंतर दैनंदिन याग असतात आणि त्यानंतर दुपारी सामुदायिक स्वामीचरित्र दुर्गा सप्तशती ही सेवा घेतली जाते. त्यानंतर संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा आणि महाराजांच्या महाआरतीनंतर आपण त्या दिवसाची सांगता करत असतो. तर परमपूज्य गुरुमाऊलींच्या संकल्पनेनुसार फक्त 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या अनुषंगाने आपला मार्ग कार्य करतो आहे. तरी सर्व सेवेकरांना आणि भाविकांना आम्ही नम्रपणे आवाहन करतो की आपणही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा. एकदा सेवेचा अनुभव घ्या, महाराजांच्या अनुभूती घ्या, मार्गाचं कार्य कशा प्रकारे चालतं याची तुम्ही अनुभूती घ्या आणि जास्तीत सेवेकरांनी या दत्त जयंती सप्ताहाचा लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री देवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. तसेच या अखंड नाम जप सप्ताहाची अधिक माहिती सेवेकर्त्या मीनाक्षी लवांडे यांनी दिली. नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. आदरणीय परमपूज्य गुरुमाऊल्यांना त्रिवार मुजरा. तिन्ही गुरुपुत्रांना त्रिवार मुजरा. हे बघा, आज चंडी यागची सेवा रुजू झाली आहे. चंडी याग आज 10च्या आरतीनंतर याग असतो. सकाळी गुरुचरित्र पारायण असतात आणि 4 वाजतासुद्धा सामुदायिक दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र याप्रमाणे ही सेवा चालते. त्यानंतर संध्याकाळी सामुदायिक विष्णू सहस्रनाम होतं. 6:30ला आरती असते. आरतीनंतर विष्णू सहस्रनाम, नंतर गीताई याग, नंतर हनुमान चालिसा, नंतर आपलं रामरक्षा ही सेवा घेतल्या जाते. ही सेवा आपण 7 दिवस सारखी चालू ठेवलेली आहे आणि आपल्या ह्या केंद्राला जवळजवळ 25-30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजचा 5वा दिवस आहे. 465 लोक. ओके, बोला. तसेच या अंतर्गत आपण 8 विभाग सुद्धा राबवत असतो. विवाह संस्कार, बाल संस्कार, त्यानंतर जनकल्याण, नंतर प्रश्नोत्तर विभाग, पर्यावरणपूर्व, त्यानंतर याज्ञिकी विभाग, असे हे अनेक प्रकारचे 8 विभाग आहेत. त्या 8 विभागामध्ये सुद्धा आपले सेवेकरी कार्यरत आहेत. मराठी अस्मिता हा एक 8 विभागामध्ये मोडणारा एक विभाग आहे. अशा प्रकारे आपण ही सेवा रुजू करत असतो. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. अत्यंत प्रसन्न वातावरणात या अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाही अगदी उत्साहात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या गायी कत्तलीचे प्रमाण चांगलंच वाढलंय. याच पार्श्वभूमीवर चांदवड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संतोष केंदाळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तपास करताना चांदवड पोलिसांनी गायी कत्तलीसाठी वाहतूक होत असलेले वाहन पकडले. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून यात 6 गोवंश व 1 सफेद रंगाची गाडी असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान अत्यंत निर्दयी अवस्थेत वाहनात कोंबून या जनावरांना कत्तलीसाठी नेले जात असल्याने अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दरवर्षी येवला येथील पारेगाव रोड येथे प्राण्यांची जत्रा भरवली जाते.
यामध्ये प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी येथे हेलाची शर्यत लावली जाते। यंदा या शर्यतीमध्ये औरंगाबाद येथील हेलाने बाजी मारली आहे। सर्व हेलाप्रेमीच्या वतीने आम्ही एक पशु प्रदर्शन हा कार्यक्रम एवढ्यात आयोजित करत असतो। तरी याही वर्षी उत्तर महाराष्ट्रातील सर्व हेलेप्रेमी व जनावरप्रेमी आले होते। त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही येवले शहरात वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता। तरी हा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा खेळ संपन्न झाला। या खेळाला संभाजीनगर इथून शंकर हा याला जिंकलेला आहे, तसा नाशिक जिल्हा किंग म्हणून साई याला जिंकलेला आहे। तरी भरपूर हेले जिंकलेले आहे, काही 40 गावचे आले ते, काही जळगाव, काही धुळे, सर्व जिंकण्यातील हेले आले होते। असे काळू हेला एक नाशिकचा आमचा तेही आलेला होता, टायगर, तसा नाना हेला आहे, असे नामांकित बादल, असे नामांकित भरपूर हेले आले होते। तरी सर्व हेले प्रेमींचे आणि हेल्या मालकांचे आम्ही स्वागत करतो। असे सहकार्य करत राहा, दरवर्षी आम्ही टक्री भरवत राहू। धन्यवाद। 1000, 5000, कोणाला 3000 असे कमीत कमी 1 लाख रुपये नियोजन खर्च झालेला आहे। भव्य दिव्य टकरीला त्याचा खर्चही मोठाही झालेला आहे, पण सर्व टक्करप्रेमींच्या कृपा आशीर्वादाने हा झालेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी सहभागी प्राणीप्रेमींचे स्वागत सत्कार करण्यात आला। या यात्रेमध्ये येवला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संतोष गायकवाड, दक्ष न्यूज, येवला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।